नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्त्वाची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। बघा, एप्रिलच्या हप्त्यात सुरुवात ही झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींना 21 रुपये हे जमा होत आहेत। हे पैशांचे अपडेट तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया। तर चला, तयार आहात का? सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्याच्या आता अंतर्गत पहिल्याला आपल्याला 1,500 रुपये मिळत होते। आता त्याचे 21 रुपये देण्याचे ठरवलेले आहे। हे पैसे प्रत्येक पात्र महिलेला थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा इथं झालेली आहे। परंतु काहींना यादीत त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांना पैसे येणार नाहीत किंवा त्यांचं आधार लिंकिंग आणि काही दुसऱ्याच अडचणींमुळे त्यांचं नाव इथं आता यादीमध्ये नाही। बघा, तुम्हाला मी 4 कारण देणार आहे ज्याच्यामुळे तुमचं नाव यादीत नसणार आहे। त्यामुळे ते कुठलं आहे ती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आज आपण पाहणार आहोत की तुमच्या खात्यात पैसे कधी आणि कसे जमा होणार आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पात्रता काय आहे? पात्रता बदलली का? हो, आता तर बघा, पात्रतेमध्ये जर आपण बघितलं तर 18 ते 65 वर्षाच्या ज्या महिला आहेत, ज्यांची कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा आता बघा 2.5 लाख रुपयापर्यंतच राहिलेली आहे, अशाच लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। तसेच तुमचं बँक खातं आधारशी योग्यरित्या लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत आणि आधार कार्ड ज्यांचं अपडेट असेल अशाच लाडक्या बहिणींना याच महिन्यात अपडेट केलेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अपडेटेड मोबाईल नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे। जर तुम्ही या अटी पूर्ण करता तर तुमचं नाव यादीत सध्या पक्का असेल। बघा, परंतु अटींचं बारकाई पालन नाही केलं तर तुमचं पैसे अडकणार। 100% तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। पात्र असाल तर यस आणि नसेल तर नो असं लिहा। बघा, चला आता आपण पाहूया पैसे जमा होण्याची वेळ काय आहे। बघा, सरकारी नियमानुसार तर आता आजपासून वाटप हे सुरू झालेलं आहे। दरम्यान हे पैसे तुम्हाला आजपासून पुढे 2 दिवस जमा होतील। सोबत जर तुमचं नाव यादीत असेल तर हे पैसे तुमच्या थेट खात्यात येतील। पण काही जर त्रुटी आढळल्या त्यांना, आता तुम्हाला माहिती की अर्ज पडताळणी सरसकट ही सुरू झालेली आहे आणि जर त्याच्यामध्ये तुमच्या अर्जामध्ये काही त्यांना कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळली तर तुम्हाला पैसे जमा होण्यास अडचणी येऊ शकतात। तुमच्या पैशांचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला काही सोपे स्टेप्स सुद्धा मी सांगणार आहे। तुम्हाला फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण अर्ज पडताळणी होते तिथं काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या मी ट्रिक इथं टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमचं अर्ज पडताळणी पार पडेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथं त्रास होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या। आता आपण आधी बघूयात की पैशाचं स्टेटस कसं चेक करायचं। सगळ्यात पहिलं तुमचं UPI जर ॲप असेल तर त्याला लॉग इन करा। त्याच्यामध्ये तुमचं बॅलन्स कसा चेक करायचा माहितीच आहे तुम्हाला। जर फोनपे असेल तर ते तुम्ही चेक करू शकता। दुसरं म्हणजे तुमचं बँकेचं नेट बँकिंग जर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशनवरती जाऊन स्टेटस बघू शकता लॉग इन करून। ॲप्लिकेशन ॲक्सिस बँकचं असेल तर ॲक्सिस बँकवरती जा। जर तुमचं SBIचं असेल तर SBI वरती जाऊ शकता। बघा, आता कागदपत्र सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं रेशन कार्ड आणि तिसरं तुमचं उत्पन्नाचा दाखला। आता बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की पैसे कसे तपासायचे, कसे चेक करायचे। आता तुम्हाला मी पहिलं गोष्ट म्हणजे स्टेप पहिली काय, तर तुमच्या मोबाईलवरती फोनपे किंवा गुगल पेवरती जा। दुसरं बॅलन्स सेक्शनमध्ये तुमचा खाता असेल तिथं तुम्ही बॅलन्स चेक करू शकता। जर तुमच्याकडं ॲप्लिकेशन असेल तर तिथं जाऊन तुम्ही नेट बँकिंगवरती जाऊन लॉग इन करा आणि तिथनं स्टेटमेंट जे असतं ते व्ह्यू स्टेटमेंट असतं किंवा डाउनलोड तुम्ही करू शकता। आता बघा, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता। पण जर सर्व काय असेल तरच तुम्हाला 21 रुपये जमा होतील। काही अडचणी असल्यास तर तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत। बघा, जर तुमच्या अर्जामध्ये किंवा कागदपत्रामध्ये काही अडचणी असतील किंवा काही त्रुटी असतील तर काय करावं लागणार आहे। तर बघा, पण जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे। तुम्हाला मी सर्व उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कुठली अडचणी असतील किंवा तुमचा फॉर्म थांबला असेल किंवा तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती पहिले पैसे येत होते, जून जुलैमध्ये पैसे आलेले आहेत किंवा ऑक्टोबरमध्ये पैसे आलेले आहेत, आताच फक्त जानेवारीपासून पुढे पैसे येत नाहीत, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, अडचणीचे काही मुख्य कारण आहेत आपल्याकडं। सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहेत, कारण हेच कारण तुम्हाला कारणीभूत आहेत। आता हे जेच उपाय मी तुम्हाला देखील सांगणार आहे, उपाय सुद्धा लगेच तुम्हाला मी इथं काय करावं लागणार हे सुद्धा सांगणार आहे। बघा, पहिलं कारण जे आहे ते बँक खातं आधारशी लिंक नसणं। आता झालंय असं की 1 एप्रिलपासून भरपूर लाडक्या बहिणींची बँक खाती बंद करण्यात आलेली आहेत। त्यांच्याकडे मिनिमम बॅलन्स नसल्यामुळं किंवा आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं त्यामुळं ते लिंकिंग गेलेलं आहे। तर लिंकिंग दुसरं रिझन जे आहे ते मध्ये कागदपत्रामध्ये काही त्रुटी असणं। कागदपत्र म्हणजे काय, तुमच्याकडे बघा उत्पन्नाचा दाखला नसणं किंवा तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसणं, रेशन कार्डची KYC नसणं, अशा कागदपत्रांच्या त्रुटीमुळं तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होत आहे। सरकारी यादीत नाव नसणं, तुमचं नाव सुद्धा नसेल तर त्याच्यामध्ये कदाचित, तर जर यापैकी काही असेल तर त्वरित उपाय करणं आवश्यक आहे। तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्ड लिंकिंग तपासा आणि आवश्यक जेवढी कागदपत्र आहे तेवढी तिथं देऊन टाका किंवा अपडेट करा। जर अजून ही समस्या सुटत नसल्यास तुम्हाला काही स्टेप सांगतो। बघा,
कृपया खाली कमेंट करा, मदत हवी किंवा सुधारणा करायची आहे तर तुम्हाला मी कमेंट सेक्शनमध्ये उपाय सांगतो. तुम्ही कमेंट करा की मला तुमची मदत हवी आहे. आता उपाय बघा, तुमच्या पैशांचा अडथळा कसा काढायचा. जर तुमच्या पैशात अडचणी येत असतील तर हे उपाय करायचा. पहिला म्हणजे आपल्या बँकेचा आधार लिंकची स्थिती तपासा. दुसरं म्हणजे तुमच्या कागदपत्र पुन्हा एकदा पडताळणी करा. तिसरं म्हणजे महिला आणि बाल विभागाशी संपर्क सुद्धा तुम्ही साधू शकता. यामुळे तुमच्या समस्यांची तातडीने सूट सुद्धा होऊ शकते. हे उपाय करून पहा आणि आम्हाला सुद्धा कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत का. बघा, आता योजनेची अधिकृत माहितीसाठी बघा, तुम्हाला आता आपण अधिकृत माहिती काय आलेली आहे ते सांगतो. आपण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तुमच्या कागदपत्रामध्ये काही अडचणी आल्या तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. जर असतील व्यवस्थित तर काही टेन्शन घेऊ नका, पैसे तुम्हाला 100% मिळणार. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज अपडेटसाठी आपला व्हिडिओचा शोध घेत राहा किंवा आपल्या व्हिडिओला दररोज पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्यापर्यंत दररोज अधिकृत माहिती, अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. योजनेबद्दल अधिकृत जाहिराती किंवा घोषणासाठी सरकारी न्यूज सुद्धा वाचू शकता. तुम्ही ही माहिती शेअर करून इतरांना पण फायदे मिळण्यासाठी मदत करू शकता. आता बघा, काही आपल्याला हे सुद्धा आलेले आहेत, आपले व्ह्यूवर आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांचे प्रश्न आहेत की बघा, माझं नाव यादीत का नाही. तर कदाचित आधार लिंक किंवा तुमचं कागदपत्र सुद्धा त्रुटी असू शकतं. पैसे जमा होण्याची अचूक तारीख काय. आता तरी आपण बघितलं तर आजपासून 10 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतील. कशी माहिती तपासायची तर बघा, UPI किंवा तुम्ही नेट बँकिंग थ्रू हे चेक करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रश्न विचारा. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येतच राहतील. आता काही लाडक्या बहिणीने आपल्याला इथं त्यांचे अनुभव सुद्धा सांगितले आहेत की आम्हाला या योजनेमुळे खरोखरच फायदा सुद्धा झालेला आहे. तर काही महत्त्वाची उदाहरणं जर बघितलं तर काही लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा या योजनेमध्ये चांगली सुधारली गेलेली आहे. काही लाडक्या बहिणी छोटे मोठे व्यवसाय सुद्धा केलेले आहेत. तर त्यातला एक अनुभव म्हणजे आपल्या इकडे जर काही लाडक्या बहिणी असतील तर ते काय म्हणतात बघा, आमचं नाव यादीत आलं आणि पैसे वेळेवर मिळत गेले, त्यामुळे आम्हाला आमच्या घराला थोडाफार हातभार लागलेला आहे. आणि या योजनेमुळे अनेक महिला जे काही आर्थिक स्वावलंब आहे ते सुद्धा मिळत आहे. असेच तुम्हाला काही प्रॉब्लेम, तुम्हाला काही चांगलं ह्याच्यात झालं असेल किंवा तुमचे काही चांगलं झालं असेल, परिस्थिती सुधारली असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हो, आमची सुद्धा परिस्थिती सुधारली किंवा मी व्यवसाय टाकला, असं तुम्ही काय केलं या पैशातनं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला आता सर्व माहिती मिळाली आहे का. जर मिळाली असेल तर कमेंटमध्ये यस करा आणि 21 रुपयाचं टेन्शन घेऊ नका. आजपासून पुढे ते वाटप सुरूच राहणार आहे. मी जे आता सांगितलं की तुम्हाला कागदपत्र अपडेट वगैरे करायचे आहे, सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. परंतु पुन्हा आपण भेटणारच आहोत. परंतु तुम्हाला काही कुठला प्रश्न आढळला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही त्याची नोंद नक्की घेऊ आणि तुम्हाला जो काही प्रश्न असेल त्याच्यावरती उपाय नक्की शोधून काढू. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल होऊन त्यांच्यामध्ये पण त्यांना काही प्रॉब्लेम असतात तर त्यांचे पण सॉल्व्ह होतील. चला, अशाच पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.